Hello everyone, welcome to all in a today's biology lecture. You are learning the topic cell structure and organization. In last lecture you studied about the definition of cell, then about the microscope and about the cell theory. Now in today's lecture I will cover 2 points, totipotency and prokaryotic cell. Now let's study about the totipotency. So it is the capacity or the potential of living nucleated cell to differentiate and divide to form any other type of cell, and thereby it form a complete new organism. Here what happens, every cell has capacity to divide and re-divide. प्रत्येक सेलमध्ये डिवाइड होण्याची कॅपॅसिटी असते, रिडिवाइड होण्याची कॅपॅसिटी असते. त्यामुळे एक सेल काय करू शकते, डिवाइड होऊन त्याच्यामध्ये अशी कॅपॅसिटी आहे, इट कॅन फॉर्म अ कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम. ओके, सी सपोज दिस इज अ वन कंप्लीट ऑर्गॅनिझम. हा एक कंप्लीट एक प्लांट मटेरियल आहे, प्लांटचा एक ऑर्गन आहे. मग याच्यामधल्या जे सेल काढून घेतल्या जातात दॅट इज द एक्स प्लांट. See, this is a X plant. X plant means transfer of living cells. It can also the tissues or organs from animals or plants. हे ॲनिमल्सच्या बाबतीत पण करता येतं आणि प्लांट्सच्या बाबतीत सुद्धा. टू अ न्यूट्रिएंट मीडियम, हे ट्रान्सपोर्ट केलेलं जे मटेरियल असतं, सेल्स असतील, टिश्यूज असतील, ऑर्गन्स असतील, इट इज अ एक्स प्लांट. आणि ते एका न्यूट्रिएंट मीडियममध्ये काय केलं जातं, ट्रान्सफर केलं जातं. आता न्यूट्रिएंट मीडियम म्हणजेच काय, असं मीडियम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द ग्रोथ ऑफ दॅट सेल अँड ऑल्सो द टिश्यूज. ओके, सो इट इज अ मीडियम विच इज रिस्पॉन्सिबल फॉर दी ग्रोथ. आणि ह्याचं ग्रोथ झाल्यानंतर ते कॅलस फॉर्म करतात. इट फॉर्म अ कॅलस. त्या सेल्सचा कॅलस फॉर्म होतो. आता कॅलस मीन्स टिश्यूज विच अराईज फ्रॉम अ डिसऑर्गनाइज प्रोलिफरेशन, म्हणजे मल्टिप्लिकेशन होतं त्या सेल्सचं. जो एक सेगमेंट, जो एक सेलची घेतलेली होती त्याचं मल्टिप्लिकेशन होऊन एक स्ट्रक्चर फॉर्म होतं, त्याला म्हणायचं कॅलस. आणि हे कॅलस स्ट्रक्चर नंतर एम्ब्रिओइडमध्ये कन्वर्ट होतं. एम्ब्रिओइड म्हणजेच काय, एक इट शोज द 3 जर्म लेअर. त्याच्यामध्ये 3 जर्म लेअर दिसायला सुरुवात होते, म्हणजे आउटर एक्टोडम, मिडल मेसोडम अँड इनर एंडोडम. दिस इज एम्ब्रिओइड. आणि त्यानंतर एक प्रॉपर एम्ब्रिओ तयार होतो आणि हाच एम्ब्रिओ डेव्हलप होत त्यापासून प्लांटलेट तयार होतात. आणि प्लांटलेटपासून आपण तो ऑर्गन असेल त्याची किंवा पूर्ण ऑर्गॅनिझम फॉर्म करू शकतो. ही आहे एका सेलची कॅपॅसिटी, की ही एक सेल जी होती एक्सप्लांट केलेली त्याने परत तसाच प्लांट काय केलं, डेव्हलप केलं. सो इट इज द कॅपॅसिटी ऑफ दॅट सेल. सो टोटिपोटेन्सी ही काय आहे, सेलची कॅपॅसिटी आहे, त्याच्यामध्ये असणारे ते पोटेन्शियल आहे. कोणाचं, न्यूक्लिएटेड सेल, की ज्याच्यामध्ये काय आहे, जेनेटिक मटेरियल आहे. न्यूक्लिएटेड सेलमध्ये काय असतं, न्यूक्लियस असतो आणि त्यामध्ये जेनेटिक मटेरियल असतं. त्यामुळे ती जी सेल आहे ती काय होते, डिफरन्शिएट अँड डिव्हाइड होते आणि एक अदर सेल टाईप तयार करते आणि त्या सेल टाईपमधून एक कंप्लीट न्यू ऑर्गॅनिझम फॉर्म होतो. दिस इज टोटिपोटेन्सी. यामध्ये अ सेल इज टोटिपोटंट. आणि ही सेल असे टोटिपोटंट असते. का टोटिपोटंट असते, बिकॉज इट हॅज द एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन. म्हणून न्यूक्लिएटेड सेल घेतली जाते. इट हॅज एंटायर जेनेटिक इन्फॉर्मेशन ऑफ द ऑर्गॅनिझम इन इट्स न्यूक्लियस. तर एंटायर सगळी जेनेटिक इन्फॉर्मेशन त्यामध्ये आहे. आणि एम्ब्रियॉनिक ॲनिमल सेल्स जे आहेत आर टोटिपोटंट अँड टर्म ॲज स्टेम सेल्स. त्यांना काय म्हणायचं, स्टेम सेल्स. आता स्टेम सेल्स म्हणजेच काय, इज अ सेल विथ द युनिक ॲबिलिटी टू डेव्हलप इन टू स्पेशलाइज सेल टाईप्स इन द बॉडी. एक स्पेशलाइज सेल टाईप ते काय करू शकतात, फॉर्म करू शकतात. आता इथे ही एक स्टेम सेल आहे, ह्या इमेजमध्ये आपण बघू शकतो. हे काय एक स्टेम सेल्स आहे आणि त्याच्यामध्ये काय आहे तर ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ व्हरायटी ऑफ सेल टाईप्स. वेगवेगळ्या प्रकारचे सेल्स ते काय करू शकते, तयार करू शकते. ॲबिलिटी टू प्रोड्यूस अ व्हरायटी ऑफ सेल टाईप्स अँड ऑल्सो सेल्फ रिन्युअल कॅपॅसिटी. एक सेल्फ रिन्युअल, स्वतःचं मल्टिप्लिकेशन ते घडवून आणून अनेक सेल्स काय करू शकतं, तयार करू शकतं. आणि ह्या फेनॉमिनॉनमुळेच एक जी सेल आहे ती
कम्प्लीट न्यू ऑर्गॅनिझम तयार करू शकते. सो स्टेम सेल्स हॅव अ ग्रेट मेडिकल ॲप्लिकेशन्स इन्क्लुडिंग क्युअर फॉर डिसीज. सेलमध्ये काय आहे, हे जे स्टेम सेल्स आहेत किंवा ही याच्यामुळे का होऊ शकतं, त्याला एखादा डिसीज झाला असेल तर तो क्युअर करता येऊ शकतो. सो दिस इज अबाउट दी टोटिपोटेन्सी. Then kinds of cells. There are two kinds of cells, prokaryotic cell and eukaryotic cell. Prokaryotic cell means simple type of cell, primitive type of cell. So prokaryotic cell, simple cellular organization is there. त्याचं जे ऑर्गनायझेशन आहे म्हणजे सेलचं स्ट्रक्चर असेल, त्यामध्ये असणारे ऑर्गनेल्स असतील, हे सिम्पल टाईप्स आहे. आणि जे युकॅरियोटिक सेल्स असतात दे हॅव अ हाय डिग्री ऑफ ऑर्गनायझेशन. त्यामध्ये ऑर्गनेल्स असतील, काय असतील, त्यांच्यामध्ये एक कॉम्प्लेक्सिटी फॉर्म झालेली असते. In today's lecture, we will study only about the prokaryotic cell. So now let's study about the prokaryotic cell. So see, this is the image of prokaryotic cell. सो द सेल इज 3 layered. ही जी सेल आहे ती 3 लेअरची बनलेली असते. त्याचं 3 लेअर्स म्हणजे त्याचं जे एन्व्हलप आहे, त्याचं कवरिंग आहे सेलचं, इट इज 3 layered सेल एन्व्हलप. सो आउटर इज ग्लायकोकॅलॅक्स, मिडल इज सेल वॉल अँड इनर इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. यामधलं जे आउटर आहे ते कशाचं आहे तर ग्लायकोकॅलॅक्स. कॅप्सूल और स्लाइम लेअर हा काय कशाचा आहे, ग्लायकोकॅलॅक्सचा आहे. त्यानंतर मिडल इज सेल वॉल, मधली जी आहे ती काय आहे, सेल वॉल आहे. अँड इनर इज प्लाझ्मा मेम्ब्रेन, आणि आतला जो लेअर आहे हा येल्लो कलरचा दिसतोय तो कशाचा आहे, इट इज ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. आणि हे त्याचं आउटर कवरिंग झालं. आणि या कवरिंगच्या आतमध्ये म्हणजे या एन्व्हलपच्या आतमध्ये बरेच काय आहेत, ऑर्गनेल्स आहेत. जसं आपल्या बॉडीमध्ये ऑर्गन्स असतात तसे सेलचे स्वतःचे काय आहेत, ऑर्गनेल्स आहेत. मग त्यामध्ये न्यूक्लॉइड आहे, त्याच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आहे, त्यानंतर प्लाझमिड आहे, फूड ग्रॅन्युल्स आहेत, रायबोझोम्स आहेत, हे काय वेगवेगळे ऑर्गनेल्स आहेत. त्यानंतर इथे आउटर एक्सटेन्शन आहे ते फ्लॅजिलमचं आहे. ओके, अगेन पिला आहेत. हे सगळं आपण इन डिटेल याच पॉईंट्समध्ये पुढे बघणार आहोत. देन ह्या ज्या प्रोकॅरियोटिक सेल आहेत, 3 layered प्रोकॅरियोटिक सेल, मग यामध्ये हे जे आउटर स्ट्रक्चर आहे किंवा ह्या ज्या बॅक्टेरिया असतात त्यांचं जे आउटर स्ट्रक्चर आहे त्याच्या एक कलरेशन येतं आणि याच्यामुळे आपण त्या व्यवस्थित ऑब्झर्व करू शकतो. सो बॅक्टेरिया आर बेटर ऑब्झर्व वेन स्टेन, जेव्हा आपण त्याचं स्टेनिंग करतो. आता ही स्टेनिंग ही मेथड कशासाठी आहे, प्रॉपर कलरेशनसाठी, प्रॉपर आयडेंटिफिकेशनसाठी. सो ग्राम स्टेनिंग इज अ कॉमन टेक्निक. यामध्ये ग्राम स्टेनिंग ही टेक्निक यूज केली जाते बॅक्टेरिया ऑब्झर्व करण्यासाठी. सो ग्राम स्टेनिंग इज अ टेक्निक, कॉमन टेक्निक यूज टू डिफरेन्शिएट 2 large ग्रुप्स ऑफ बॅक्टेरिया बेस्ड ऑन देअर डिफरंट सेल वॉल कन्स्टिट्युएंट्स. त्यांचे सेल वॉलचे कन्स्टिट्युएंट्स आहेत ते वेगवेगळे असल्यामुळे, त्याच्यामध्ये काहीतरी डिफरन्स असल्यामुळे 2 ग्रुप्सच्या बॅक्टेरिया फॉर्म होतात. मग ते 2 ग्रुप्स कोणते आहेत, तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया असे 2 टाईप्सचे ग्रुप्स आहेत. ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया अशा 2 टाईप्सच्या बॅक्टेरिया असतात. आणि हे जे ग्राम पॉझिटिव्ह किंवा ग्राम निगेटिव्ह किंवा ग्राम स्टेनिंग ही जी मेथड आहे आणि ह्याचं जे नाव दिलं गेलं आहे ग्राम स्टेनिंग, द नेम कम फ्रॉम द डॅनिश बॅक्टेरिओलॉजिस्ट हॅन्स क्रिस्टियन ग्रॅम who developed this technique. So the name is gram staining. See this image. या इमेजमध्ये तुम्हाला 2 प्रकारच्या बॅक्टेरिया दिसतील. एक काही पर्पल कलरच्या आहेत आणि काही रेड और पिंक कलर, रेड किंवा तो पिंक कलर असा आहे, तो डार्क कलर. सो ग्राम स्टेन ऑफ मिक्स्ड स्टॅफायलोकोकस ऑरियस याचं हे काय आहे, ग्राम स्टेनिंग केलेलं आहे. मग यामध्ये ग्राम पॉझिटिव्ह ज्या बॅक्टेरिया आहेत दीज आर कोकाय इन पर्पल कलरच्या ज्या आहेत त्या कशाच्या आहेत, ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आहेत. आणि ज्या ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत इस्चेरिया कोलाय, ग्राम निगेटिव्ह बॅसिला इन रेड किंवा ऑर पिंक इन कलर अशा ज्या आहेत त्या. मग ह्या ज्या बॅक्टेरिया आहेत आपण ग्राम स्टेनिंग केल्यामुळे प्रॉपरली त्या का आयडेंटिफाय करू शकतो. मग यामध्ये वेगवेगळे स्टेन्स म्हणजेच त्यामध्ये अल्कोहोल वापरून केलं जातं. मग यामध्ये काय असतं तर ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया
जे आहेत किंवा ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया किंवा त्यांना हे जे कलरेशन येतं हे कशामुळे येतं तर सेल वॉल जी असते बॅक्टेरियाची ती पेप्टिडोग्लायकेनने बनलेली असते आणि ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया यांच्यामधले जे पेप्टिडोग्लायकेनचा लेअर आहे तो एकामध्ये थिक असतो आणि एकामध्ये थिन असतो. त्याच्यामुळे जे कलरेशन आहे ते नंतर दिसून येतं. जेव्हा तुम्ही इन डिटेल याचं स्टडी कराल तेव्हा तुमच्या ते लक्षात येईल. सो ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया आर ज्या पॉझिटिव्ह आहेत त्या पर्पल कलरमध्ये आहेत आणि ज्या निगेटिव्ह आहेत त्या पिंक और रेड कलरमध्ये आहेत. सो ग्लायकोकॅलॅक्स म्हणजे जे आउटर लेअर आहे, ग्लायकोकॅलॅक्स म्हणजे हे जे बाहेरचं लेअर आहे ते ग्लायकोकॅलॅक्स मे फॉर्म अ लूज शीट कॉल्ड स्लाइम लेअर. जे लूज शीट आहे त्याला असेल तर त्याला स्लाइम लेअर म्हणायचं और थिक अँड टफ कवरिंग जर असेल त्याला कॅप्सूल म्हणायचं. सी कॅप्सूल बाहेरचं जे आहे ते काय कॅप्सूल म्हणजेच ग्लायकोकॅलॅक्सचा लेअर आहे. त्यानंतर आतला जो असतो इनर इज द सेल वॉल इज मेड अप ऑफ पेप्टिडोग्लायकेन. पेप्टिडोग्लायकेनने बनलेलं असतं आणि या पेप्टिडोग्लायकेनवरूनच ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया ज्या असतात ज्याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकेनचा लेअर थिक असतो त्या ज्या बॅक्टेरिया असतात त्या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरिया असतात. ते आणि म्युरिन असेल आणि म्युरिन ज्याच्यामध्ये पेप्टिडोग्लायकेनचा लेअर खूप थिन असतो बारीक असतो त्या बॅक्टेरिया असतात त्या ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. आणि ही जी सेल वॉल आहे त्याचं फंक्शन काय आहे सो इट गिव्ज मेकॅनिकल स्ट्रेंथ टू द सेलला जो मेकॅनिकल स्ट्रेंथ हवी असते जो स्ट्रॉंगनेस हवा असतो रिजिडिटी हवी असते ती सेल वॉलमुळे मिळते. त्यानंतर सेल मेम्ब्रेन जे आहे इज अ फॉस्फोलिपिड बायलेअर म्हणजेच प्लाझ्मा मेम्ब्रेन. आउटर इज कॅप्सूल, मिडल इज सेल वॉल आणि इनर इज प्लाझ्मा मेम्ब्रेन मीन्स सेल मेम्ब्रेन इज अ फॉस्फोलिपिड बायलेअर. ते कशाचं आहे फॉस्फोलिपिड बायलेअर. आता फॉस्फोलिपिड बायलेअर म्हणजेच काय या इमेजमध्ये तुम्ही बघू शकता. हा जो एक लेअर आहे हा एक लेअर अप्पर साईडला आहे आणि लोअर साईडला परत सेम तसाच लेअर आहे. हे दोन लेअर आहेत फॉस्फोलिपिडचे. सो इट इज फॉस्फोलिपिड बायलेअर. देन ऑल दीज स्ट्रक्चर्स हे तिन्ही जे स्ट्रक्चर्स आहेत मीन्स द सेल एनवेलप कॅप्सूल सेल वॉल अँड प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑल दीज थ्री स्ट्रक्चर्स गिव्ह प्रोटेक्शन टू द सेल अँड ऑल्सो हेल्प इन इंटरसेल्युलर ट्रान्सपोर्ट. दोन सेलमध्ये ट्रान्सपोर्टेशन काय करायचं असेल तर त्यासाठी हे सेल एनवेलप इम्पॉर्टंट आहे अँड ऑल्सो फॉर दी प्रोटेक्शन ऑफ दी सेल. देन फ्लॅजेला. आता फ्लॅजेला जे आहे ते एक सी इन दिस डायग्रॅम हे जे स्ट्रक्चर आहे इट इज फ्लॅजेला. सो सिंग्युलर इज फ्लॅजेलम कन्सिस्ट ऑफ 3 पार्ट्स बेसल बॉडी हुक अँड फिलामेंट. त्यामध्ये 3 पार्ट असतात बेसल बॉडी हुक अँड फिलामेंट. सो फर्स्ट बेसल बॉडी इज इन्सर्टेड इन द सेल एनवेलोप. सी हियर इज द बेसल बॉडी. हे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे बेसल बॉडीचं आहे. ती काय केलेली आहे इट इज इन्सर्टेड इन द सेल एनवेलोप. सेल एनवेलोपमध्ये आतमध्ये ती इन्सर्ट झालेली आहे प्रॉपर फिट बसलेली आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर हुक इज कर्व ट्युब्युलर स्ट्रक्चर. हुक जे आहे सी हियर हे जे हुक आहे हे का आहे कर्व्ड एक ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे ट्यूबसारखं स्ट्रक्चर आहे विच कनेक्ट्स द फिलामेंट विथ बेसल बॉडी. हे जे फिलामेंट आहे ह्याला बेसल बॉडीला कनेक्ट करण्यासाठी हे मध्ये का आहे हुक आहे. आणि फिलामेंट जो आहे म्हणजे हे इथे हा जो फिलामेंट आहे इज लॉंग ट्युब्युलर स्ट्रक्चर विच कॉजेस टर्ब्युलन्स इन वॉटर अँड मेक्स द बॅक्टेरिया मोटाईल. वॉटरमध्ये एक मुवमेंट करत राहतं रॅपिडली. ते टर्ब्युलन्स म्हणजेच काय रॅपिडली ती मुवमेंट होते त्याची आणि त्यामुळे ती जी बॅक्टेरिया आहे ती मूव करू शकते मोटाईल होते ह्या फ्लॅजेलामुळे. आणि ती जास्त रिस्पॉन्सिबल कोण आहे फिलामेंट. ओके. देन फिम्ब्री अँड पिली दीज आर अदर एक्सटेन्शन्स. आपण पहिलं एक्सटेन्शन काय बघितलं फ्लॅजेलम बघितलं. त्यानंतर अजून काही एक्सटेन्शन्स असतात बॅक्टेरियाच्या सरफेसवरती एनव्हेलपवरती. ते कोणते आहेत फिम्ब्री अँड
फिम्ब्री अँड पिलाय. सो फिम्ब्री आर ब्रिस्टल लाईक. ह्या ज्या आहेत त्या काय आहेत, फिम्ब्री आहेत, ब्रिस्टल सारखे असतात, म्हणजे एखादा काटा जसा असतो तसे हे असतात, ब्रिस्टल लाईक. प्रेझेंट इन मल्टिपल नंबर्स, खूप असतात त्याच्या सरफेसवरती. अधेर टू होस्ट टिश्यूज, ते कशासाठी रिस्पॉन्सिबल आहेत, त्यांचा जो होस्ट आहे त्याला चिकटून राहण्यासाठी, अधेर होऊन राहण्यासाठी ह्या फिम्ब्री असतात. त्यानंतर पिलाय, दीज आर ऑल्सो ब्रिस्टल लाईक. ह्या ज्या आहेत मोठ्या त्या काय आहेत, पिलाय आहेत. त्यासुद्धा कशा आहेत, ब्रिस्टल लाईक आहेत. लॉंगर दॅन फिम्ब्री, फिम्ब्रीपेक्षा त्या मोठ्या आहेत. प्रेझेंट सिंगली ऑर इन पेअर्स, एकच असू शकते किंवा पेअरमध्ये त्या असू शकतात. आफ्टर दॅट मेसोझोम्स, दुसरा ऑर्गनेल्स आहे प्रोकॅरियोटिक सेलमधला, तो म्हणजे काय, मेसोझोम्स. सो मेसोझोम्स आर फॉर्म बाय इनफोल्डिंग्स ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेनचं जे मेम्ब्रेन असतं ते इनफोल्ड केलं तर ह्या मेसोझोम्स दिसतात. सी इन दिस इमेज, हे जे स्ट्रक्चर आहे ते कशाचं आहे, मेसोझोम्सचं आहे. मग हे काय करतात मेसोझोम्स, त्यांचं फंक्शन काय आहे. सेल वॉल फॉर्मेशन, सेल वॉल जे आहे म्हणजे मिडल लेअर जो आहे सेल एन्व्हलोपचा ते फॉर्म करण्यासाठी सेल वॉल फॉर्मेशन. त्यानंतर सेकंड फंक्शन आहे DNA रेप्लिकेशन. DNAचं रेप्लिकेशन केलं. DNA रेप्लिकेशन मीन्स इज द प्रोसेस बाय विच DNA मेक्स अ कॉपी ऑफ इटसेल्फ ड्युरिंग सेल डिव्हिजन. जेव्हा सेल डिव्हिजन होत असतं तेव्हा त्यामधलं जे जेनेटिक मटेरियल आहे म्हणजे DNA आहे तो आपलीच कॉपी एक फॉर्म करतो. त्यामुळे जरी डिव्हिजन झालं तरी जेनेटिक मटेरियल सेम काय होतं, डिवाइड होतं. आता इथे जर आपण बघितलं तर या डायग्रॅममध्ये मेसोझोम एकच आहे, तो नंतर काय व्हायला लागला, इथे डिवाइड व्हायला लागला. आणि जेव्हा प्रॉपर डिवायडेशन नंतर होत गेलं तेव्हा हे जे मेसोझोम्स आहेत ते काय झाले, सेपरेट झाले. पण त्यानंतर पूर्ण डिवाइड झालं की ही सेल वेगळी आणि दुसरी जी सेल आहे ती वेगळी, आणि त्यांच्यामध्ये त्यांचं मेसोझोम्स इथे आहे. आणि त्यामुळे त्यांना अटॅच इथे काय असतं, जेनेटिक मटेरियल असतं, ते सुद्धा प्रॉपरली डिवाइड होतं. त्यानंतर थर्ड फंक्शन आहे रेस्पिरेशन बाय इन्क्रीजिंग सरफेस एरिया ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. जास्तीत जास्त गॅसेस एक्सचेंज होण्यासाठी ह्या मेसोझोम्समुळे सरफेस एरिया वाढतो आणि जास्तीत जास्त गॅसेस एक्सचेंज होतं आणि एन्झायमॅटिक कंटेंटसुद्धा तिथे मॅक्झिमम केलं जातं. दीज आर सम फंक्शन्स ऑफ दी मेसोझोम्स. त्यानंतर क्रोमॅटोफोर्स आर मेम्ब्रेनस एक्सटेन्शन्स. ते काय आहेत, एक मेम्ब्रेनस एक्सटेन्शन्स आहेत इन टू द सायटोप्लाझम. सेलमधलं जे मॅट्रिक्स आहे, एक फ्लुईड असतं, हे जे आहे इथे हे सगळं काय आहे, सायटोप्लाझम आहे. मग त्यामध्ये हे काही मेम्ब्रेनस एक्सटेन्शन्स आहेत अँड कंटेन फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. त्यांच्यामध्ये काय फोटोसिंथेटिक पिगमेंट्स आहेत की ज्याच्यामुळे फोटोसिंथेसिस होऊ शकतं, ते सनलाईट ट्रॅप करू शकतात. सो दीज आर प्रेझेंट इन फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया लाईक सायनोबॅक्टेरिया. जे फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया आहेत ज्या लाईट यूज करून स्वतःचं फूड प्रिपरेशन करतात, त्या फोटोसिंथेटिक बॅक्टेरिया त्यांच्यामध्ये हे क्रोमॅटोफोर्स असतात. सो हियर मेसोझोम्स आणि हा त्याचा क्लोजर व्हीव आहे, सेल वॉल आहे, प्लाझ्मा मेम्ब्रेन आणि ह्या सगळ्याला सेल वॉलला अटॅच्ड हे का आहे, मेसोझोम. ॲज फोल्डिंग ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेनचंच ते काय आहे, एक फोल्डिंग आहे. आणि जेव्हा डिवायडेशन होत असतं सेलमध्ये तेव्हा हे असं दिसतं, मेसोझोम इन डिवायडिंग बॅक्टेरियल सेल. 2 बॅक्टेरियल सेलमध्ये हे मेसोझोम काय आहे, डिवाइड झालेलं आहे. त्यानंतर रायबोझोम्स. आता द सायटोप्लाझम कंटेन्स डेन्स पार्टिकल्स कॉल्ड रायबोझोम्स हेल्पिंग इन प्रोटीन सिंथेसिस. हे जे रायबोझोम्स आहेत ते कशासाठी यूजफुल आहेत, तर प्रोटीनच्या सिंथेसिससाठी. द रायबोझोम्स आर डिस्क्राइब बाय देअर सेडिमेंटेशन रेट इन स्वेडबर्ग्स युनिट. हे जे रायबोझोम्स आहेत ते कसे एक्सप्रेस केले जातात, तर सेडिमेंटेशन रेटने. त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते सेडिमेंट होऊन त्याचं जे स्ट्रक्चर तयार केलं जातं ते मेजर केलं जातं सेडिमेंट रेटने. ते जे युनिट आहे ते स्वेडबर्ग युनिट. त्यामुळे रायबोझोम्सच्या पुढे इथे आता 70S टाईप ऑफ रायबोझोम्स असतात प्रोकॅरियोटिकमध्ये. सो 70S, S स्टँड्स फॉर दी स्वेडबर्ग युनिट. सो बॅक्टेरिया रायबोझोम आर 70S टाईप and these 70S type composed of a larger subunit 50S plus smaller subunit 30S. आता हे जे आहे त्यामध्ये लार्जर आहे ते 50S
आणि स्मॉलर आहे ते 30S. याचं कॉम्बिनेशन होऊन एक रायबोझोम तयार होतात. तर इथे 50 + 30 80 होतात. मग हे 70S कसं आहे, तर हा सेडिमेंटेशनचा रेट आहे. स्वेटबॉक्स हे सेडिमेंटेशन त्याचं मोजलेलं आहे. त्यामुळे जेव्हा 2 पार्ट एकत्र येतात तेव्हा काही पार्ट काय होतो, रिमूव्ह होतो ते एकमेकांमध्ये गेल्यामुळे. त्यामुळे 50 + 30 जरी 80 होत असतील तरी त्याचे 10 स्वेटबॉक्स आहेत ते काय झाले, एकमेकांमध्ये फिट झाले. त्यामुळे सेडिमेंटेशन रेट आहे तो 10ने कमी वाटतो आहे. सो इट इज 70S टाईप. So in a prokaryotic cell, ribosomes are 70S type of ribosomes. Then nucleoid. आता न्यूक्लिओइड म्हणजेच काय, तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये असलेले जेनेटिक मटेरियल. सो जेनेटिक मटेरियल इज अ सिम्पल क्रोमोझोम मेड अप ऑफ सर्क्युलर अँड कॉइल्ड DNA. यांच्यामध्ये जे जेनेटिक मटेरियल आहे ते कसं आहे, सिंगल क्रोमोझोम आहे, एकच क्रोमोझोम आहे, मेडअप ऑफ सर्कल फॉर्ममध्ये अँड कॉइल्ड DNA आहे त्यांचा. हे जे इथे ह्या डायग्राममध्ये हे जे स्ट्रक्चर आहे ते न्यूक्लिओइडचं स्ट्रक्चर आहे. हा काय आहे, DNA त्यामध्ये त्यांचं जेनेटिक मटेरियल आहे, पण कोणत्या फॉर्ममध्ये, इट इज इन द फॉर्म ऑफ न्यूक्लिओइड. सो DNA अंडरगो अ व्हेरी टिपिकल रेप्लिकेशन पॅटर्न. यांचा जो DNA असतो त्याचा एक टिपिकल रेप्लिकेशन पॅटर्न असतो. रेप्लिकेशन म्हणजेच काय, तर एक स्वतःचीच कॉपी तयार करणं, अ कॉपी ऑफ इटसेल्फ ड्युरिंग सेल डिव्हिजन. सेल डिव्हिजन होताना स्वतःचीच कॉपी तयार करणं. मग त्यांचं एक स्पेसिफिक पॅटर्न आहे रेप्लिकेशनचं. दॅट पॅटर्न इज थीटा मॉडेल ऑफ रेप्लिकेशन. त्याला काय म्हणतात, थीटा मॉडेल ऑफ रेप्लिकेशन. देन DNA इज कॉइल्ड विथ द हेल्प ऑफ पॉलीअमाइन्स. प्रोकॅरियोटिक सेलमध्ये जे हा जो DNA आहे तो कॉइल्ड फॉर्ममध्ये आहे. म्हणजे कॉइलिंग कशामुळे आलं आहे, ड्यू टू दी पॉलीअमाइन्समुळे. स्पेशल टाईप ऑफ प्रोटीन्स आहेत ते, दॅट आर डिफरंट फ्रॉम हिस्टोन प्रोटीन इन यूकॅरियोट्स. यूकॅरियोट्समध्ये हिस्टोन प्रोटीन असतं आणि यांच्यामध्ये काय आहे, पॉलीअमाइन्स आहे की ज्याच्यामुळे स्पेसिफिक कॉइलिंग त्या DNAला आलेलं आहे. तर ही जी इमेज आहे ती प्रॉपरली तुम्हाला इझिली अंडरस्टँड होण्यासाठी मी इथे दिलेली आहे. यामध्ये इथे जे आहेत ते न्यूक्लिओइड आहे, जेनेटिक मटेरियल असतं त्यामध्ये. त्यानंतर हा मेसोझोम आहे तो प्लाझ्मा मेम्ब्रेनला अटॅच्ड आहे. त्यानंतर हे जे सगळं आहे ते काय आहे, सायटोप्लाझम आहे आणि त्यामध्ये हे रायबोझोम्स आहेत, पॉलीरायबोझोम्स आहेत. म्हणजे रायबोझोमस पण mRNA स्ट्रँडला ते काय झाले, अटॅच होत गेले आणि पॉलीरायबोझोम, पॉली मीन्स मेनी, रायबोझोम्स फॉर्म झाले आहेत. त्यानंतर हा जो सायटोप्लाझम आहे त्यामध्ये रेस्पिरेटरी पिगमेंट्स आहेत इथे. त्यानंतर एक्स्ट्रा जेनेटिक मटेरियल आहे ते प्लाझमिडच्या फॉर्ममध्ये आहे. त्यानंतर आउटर एक्सटेन्शन्स आहेत ते फिम्ब्री आहेत. त्यानंतर फ्लॅजेलम आहे. त्यानंतर इथे सेल वॉल, प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे काय इझी टू अंडरस्टँड अशी ही डायग्रॅम आहे. त्यानंतर प्लाझमिड्स. सो प्लाझमिड्स आर स्मॉल सर्क्युलर DNA मॉलिक्युल्स कॅरिंग फ्यू जीन्स. आता नॉर्मली जेनेटिक मटेरियल कशामध्ये आहे, न्यूक्लिओइडमध्ये आहे, पण अदर जेनेटिक मटेरियल जे आहे ते कशामध्ये आहे, प्लाझमिड्समध्ये. प्लाझमिड्स आर स्मॉल सर्क्युलर DNA मॉलिक्युल्स कॅरिंग फ्यू जीन्स. त्याच्यामध्ये काही जीन्स आहेत. दे आर टर्म ॲज एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग DNA मॉलिक्युल्स. एक्स्ट्राचं जे जेनेटिक मटेरियल आहे ते त्यांच्यामध्ये आहे. एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग, स्वतः ते रेप्लिकेट होतात, आपली कॉपी फॉर्म करतात. सेल्फ रेप्लिकेटिंग DNA मॉलिक्युल्स. सो दे आर ऑफ 2 टाईप्स. F प्लाझमिड फॉर रिप्रोडक्शन. जेव्हा रिप्रोडक्शन होत असतं एका सेलपासून नवीन सेल्स, नवीन प्रोकॅरियोटिक सेल, मग हे जे रिप्रोडक्शन आहे ते F प्लाझमिडमुळे होतं. आणि R प्लाझमिड जे असतात फॉर रेझिस्टन्स अगेन्स्ट अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्सपासून हे प्रोकॅरियोटिक सेल प्रोटेक्ट करण्यासाठी R प्लाझमिड्स असतात. सो हियर दीज आर प्लाझमिड्स, एक्स्ट्रा क्रोमोझोमल सेल्फ रेप्लिकेटिंग DNA मॉलिक्युल्स, प्लाझमिड्स आर. देन सायटोप्लाझम. आता यांच्या सेलमध्ये हे जे सगळं आहे इथे ते काय आहे, सायटोप्लाझम. सो सायटोप्लाझम इज अ पूल ऑफ ऑल नेसेसरी मटेरियल्स लाईक वॉटर, एन्झाइम्स, एलिमेंट्स, अमिनो ॲसिड्स एटसेट्रा. सायटोप्लाझममध्ये हे सगळं असतं. वॉटर असतं, वेगवेगळे एन्झाइम्स असतात, वेगवेगळे एलिमेंट्स असतात, अमिनो ॲसिड्स असतात, आणि त्याचबरोबर सम इन्क्ल्युजन बॉडीज इन फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक
अँड इनऑर्गॅनिक ग्रॅन्युल्स, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक ग्रॅन्युल्समध्ये काही इन्क्ल्युजन बॉडीज असतात, म्हणजे त्यामध्ये इनकॉर्पोरेट झालेल्या, त्यामध्ये अंतर्भूत झालेल्या काही बॉडीज असतात, इनकॉर्पोरेटेड बॉडीज असतात. मग कोणत्या आहेत? ऑर्गॅनिकमध्ये सायनोफायसिन, स्टार्च अँड ग्लायकोजन असतं. अँड इनऑर्गॅनिक ग्रॅन्युल्समध्ये फॉस्फेट अँड सल्फर, ह्या इन्क्ल्युजन बॉडीज असतात. सो दिस इज सायटोप्लाझम. आणि ह्या सायटोप्लाझममध्येच हे सगळं एम्बेड झालेलं असते. सगळं ऑर्गेनेल्स जे आहेत, हे रायबोझोम्स असतील आणि अदर कन्स्टिट्युएंट्स आहेत, अदर एलिमेंट्स आहेत, जेनेटिक मटेरियल आहे, मेसोझोम्स आहे, हे सगळं त्यामध्ये असतं. सो दिस इज ऑल अबाउट दी प्रोकॅरियोटिक सेल. थँक्यू.